आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये आपण खूप खर्च करत असतो. कोणतीही कृषी निविष्ठा आपण पीक उत्पादन वाढीसाठी वापरत असताना जो काही खर्च आपण करतो तो योग्य होत आहे का, ह्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आपण पीक उत्पादन वाढीसाठी जी खतं, जी बल्क फर्टिलायझर जसे की युरिया असेल, DAP असेल, MOP असेल, यांचा वापर करत असतो आणि या खतांच्या आज जर पाहिल्या तर किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत. मग ही खतं जी आपण वापरतो, ही खतं वापरताना ज्या खतांची मिक्सिंग करून आपण ह्या खतांचं म्हणजे वापरानंतर याचा उपयोग आपल्या पिकाला होतो आहे की नाही, हे पण पाहणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की जर आपण जी दोन खतं एकत्र मिसळतो, ती एकत्र मिसळल्यानंतर ती एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही, हे देखील पाहणं गरजेचं आहे. काही वेळेला काय होतं शेतकरी बंधूंनो, जर दोन खतं एकत्र वापरली आणि ती एकमेकांशी सुसंगत जर नसेल, तर त्याचा दगडासारखा एक पदार्थ तयार होऊ शकतो, ज्याला प्रेसिपिटेशन म्हणतात. आणि त्यातील जे अन्नद्रव्य आहेत ते आपल्या पिकाला मिळत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ती दोन खतं आपल्याला मिक्स केली पाहिजे की नाही, आणि जी दोन खतं आपण मिक्स करणार आहे त्याचा आपल्या पीक वाढीमध्ये काय फायदा होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दुसरं शेतकरी बंधूंनो, प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा प्रकार जो आहे तो वेगवेगळा असतो आणि आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला कोणतं खत वापरणं गरजेचं आहे. युरिया वापरायचा की अमोनियम सल्फेट वापरायचे, SSP वापरायचे का DAP वापरायचे, MOP वापरायचे का SOP वापरायचे, हे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर शेतकरी बंधूंनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्रो डॉक्टर अतुल टेमगिरे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बल्क फर्टिलायझरची माहिती देणार आहे. शेतकरी बंधूंनो, हा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला तर कमेंट नक्की करा, इतर शेतकऱ्यांना जरूर शेअर करा, कारण की ह्या माहितीचा फायदा त्या शेतकऱ्यांना देखील होईल आणि त्यांचं देखील उत्पादन जे आहे ते वाढणार आहे. शेतकरी बंधूंनो, युरिया हे खत आपण आपल्या पिकामध्ये वापरत असतो, आपल्या जमिनीमध्ये वापरत असतो, परंतु युरिया वापरताना आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे ते आपण पाहूया. युरिया बरोबर आपण इतरही खतं मिक्स करत असो, जशी DAP असेल, MOP असेल किंवा SSP असेल, ही खतं आपण मिक्स करतो. परंतु युरिया या खतांबरोबर मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच आपल्या जमिनीमध्ये टाकायचंय. आपण युरिया आणि हे बाकीची जी खतं आहेत एकत्र मिक्स करून जर ठेवली तर त्या युरिया म्हणजे त्या खतांना, त्या एकत्रित मिश्रणाला काही कालावधीनंतर पाणी सुटते आणि पाणी सुटल्यानंतर त्याच्यामधला जो काही युरिया आहे तो अमोनियाच्या वायूच्या मार्फत हवेमध्ये उडून जातो. म्हणजे आपल्या पिकाला ते मिश्रण टाकलं तर नत्राचा पुरवठा होणार नाही शेतकरी बंधू. म्हणून आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे, ज्या वेळेला आपण युरिया बरोबर इतर खतं मिक्स करणार आहोत ती त्वरित आपल्या पिकाला टाकणं गरजेचं आहे. युरिया बरोबर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट जर मिक्स करत असाल तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ही काळजी घेणं गरजेचं आहे की कॅल्शियम नायट्रेट देखील तुम्ही युरिया बरोबर ज्या वेळेला मिक्स करताय त्याचा लगेच आपल्या पिकामध्ये वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर म्हणजे त्याच्यामधला अमोनिया जो आहे तो वायूच्या माध्यमातून ऱ्हास होईल आणि आपल्या पिकाला नत्र मिळणार नाही. हे झालं युरियाच्या बाबतीत. दुसरं शेतकरी बंधूंनो, DAP असेल किंवा 10-26-26 असेल, ही जी काही खतं आहेत ही ज्या वेळेला आपण आपल्या पिकाला देत असतो, ह्या खतांमध्ये नत्र आहे, स्फुरद आहे. DAP मध्ये NPK म्हणजे 10-26-26 मध्ये नत्र, स्फुरद आणि पालाशे तिन्ही घटक आहेत. याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, युरिया किंवा बाकीच्या गोष्टी आपण मिक्स करतोय ते मिक्स करून आपण लगेच टाकू शकतो. परंतु ह्या खतांमध्ये ज्या वेळेला आपण कॅल्शियम नायट्रेट असेल, झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, ह्या सल्फेट युक्त खतांचा ज्या वेळेला वापर करतो किंवा कॅल्शियम नायट्रेटचा ज्या वेळेला वापर करतो त्यावेळेला शेतकरी बंधूंनो, ह्या खतांमधला असलेला स्फुरद आणि कॅल्शियम नायट्रेट मधला असलेला कॅल्शियम आणि ह्या खतांमधला असलेला स्फुरद, ह्या दोघांचा एकत्रित असं संयुग तयार होतं कॅल्शियम फॉस्फेट, जे पाण्यामध्ये घुलनशील नाही. तुम्ही झिंक सल्फेट याच्यामध्ये मिक्स केलं तर झिंक फॉस्फेट तयार होणार आहे, फेरस सल्फेट याच्यामध्ये मिक्स केलं तर फेरस फॉस्फेट तयार होणार आहे. हे तिन्ही घटक असे तयार होणार आहे, असं मिश्रण तयार होणार आहे जे पाण्यामध्ये विरघळत नाही. यांनी काय होईल शेतकरी बंधूंनो, म्हणजे तुम्ही DAP आणि 10-26च्या माध्यमातून जो फॉस्फरस दिलेला आहे पिकाला तो फिक्स होणार आहे, तो मिळणार नाही. आणि त्याच्याबरोबर जे कॅल्शियम असेल किंवा झिंक असेल किंवा फेरस असेल, हे मायक्रोन्युट्रिएंट किंवा मॅक्रोन्युट्रिएंट देखील आपल्या पिकाला मिळणार नाहीत. म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुम्ही जो एवढा पैसा खर्च करणार आहे आणि आपल्या पिकामध्ये ही जी काही खतं मिक्स करून टाकणार आहेत त्यावेळेला तुमच्या पिकाला ते खत मिळणार नाही. मग याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे ते आपण पुढील भागामध्ये जरूर जाणून घेऊया.
याच्यानंतर SSP. भरपूर शेतकरी SSPचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात, कारण की SSP असं खत आहे जे कमी पैशामध्ये फॉस्फरसचा स्रोत आहे. त्याच्यामुळं याचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या शेतीमध्ये होत असतो. परंतु शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला SSP आपण आपल्या पिकामध्ये वापरत असतो त्यावेळेला आपल्याला दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणत्याही फॉस्फरस युक्त म्हणजे SSP मध्ये सुद्धा फॉस्फरस आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम युक्त कोणतंही खत आपल्याला मिक्स करायचं नाही. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, कॅल्शियम फॉस्फेट तयार होणार आहे. ते जे काही पदार्थ तो तयार होईल त्याच्यामध्ये कॅल्शियम पण नाही मिळणार आणि फॉस्फरस पण आपल्या पिकाला मिळणार नाही, तो फिक्स होणार आहे. परंतु याच्या सोबत SSP सोबत तुम्हाला सल्फेट युक्त खतं देखील वापरायची नाही. का नाही वापरायची शेतकरी बंधूंनो? SSP मध्ये कॅल्शियम पण असतो. तो कॅल्शियम जो आहे, जो तुम्ही झिंक किंवा फेरस याच्याबरोबर ज्या वेळेला वापरता त्यावेळेला झिंक फॉस्फेट, फेरस फॉस्फेट तर तयार होणारच आहे, परंतु कॅल्शियम त्याच्यामध्ये असलेल्या सल्फर बरोबर रिॲक्ट होऊन कॅल्शियम सल्फेट तयार होईल, जे पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे SSP मध्ये असलेला कॅल्शियम देखील आपल्या पिकाला उपलब्ध होणार नाही. म्हणून ही अशी ज्या वेळेला खतं टाकता तुम्ही त्यावेळेला तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. अमोनियम सल्फेटचा पण तुम्ही आपल्या पिकामध्ये आपण वापर करत असतो. तर अमोनियम सल्फेट वापरताना युरिया असेल किंवा MOP असेल याच्याबरोबर ज्यावेळेला आपण अमोनियम सल्फेट मिक्स करून टाकतो त्यावेळेला शेतकरी बंधूंनो, लगेच त्या मिश्रणाचा वापर आपल्या पिकामध्ये आपल्याला किंवा आपल्या जमिनीमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून ती जी काही दोन्ही अन्नद्रव्य आहेत ते आपल्या पिकाला सहजरित्या उपलब्ध होतील. ज्यावेळेला आपण अमोनिया किंवा MOP हे मिक्स करतो किंवा अमोनिया किंवा नत्र ज्यावेळेला मिक्स करतो, जर ह्युमिडिटी वातावरणामध्ये जास्त असेल तर त्या ठिकाणी लगेच पाणी सुटतं आणि पाणी ज्यावेळेला जास्त प्रमाणात जर सुटेल त्यावेळेला जो नत्र आहे तो हवेमध्ये उडून जाणार आहे, तो आपल्या पिकाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काळजी घेणं फार गरजेचं आहे. याच्याबरोबर सल्फरयुक्त खतं देखील आपण वापरतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, सल्फरयुक्त खतांचा वापर ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला देखील काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की कॅल्शियम नायट्रेट सोबत सल्फरयुक्त खतांचा वापर तुम्हाला करायचा नाही. मॅग्नेशियम नायट्रेट युक्त खतांबरोबर तुम्हाला सल्फरयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी टाळायचा शेतकरी बंधूंनो. हे शेतकरी बंधूंनो, आपण पाहिलं की कोणत्या खताबरोबर आपल्याला कोणतं खत मिक्स करायचं नाहीये, कारण की त्याचा काय दुष्परिणाम होतो ते आपण पाहिलं. तर ही खतं वापरताना आपण काळजी कोणती घ्यायची ते थोडक्यात पाहूया. ज्यावेळेला आपण ही खतं एकत्रितरित्या मिक्स करतो त्यावेळेला त्याची सुसंगता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर केली तर निश्चितच त्याचा फायदा तुमच्या पिकाला होणार आहे. परंतु काही जे असे अन्नद्रव्य आहे जे आपल्याला पिकाला बरोबर द्यायची म्हणजे दोन्ही खतं एकत्रित द्यायची नाही, त्यासाठी आपण काय करू शकतो शेतकरी बंधूंनो? एक तर जे पहिलं खत आहे जे तुम्हाला बल्क फर्टिलायझर महत्वाचं आहे ते तुम्ही आधी टाकून घेऊ शकता आणि 8 ते 10 दिवसानंतर जसं झिंक असेल, फेरस असेल, ही जी काही अन्नद्रव्य आहेत ती तुम्ही नंतरच्या डोसमध्ये पिकामध्ये देऊ शकता. नाहीतर हे जर तुम्हाला एकत्रित मिक्स करायचं जर असेल तर त्यावेळेला सेंद्रिय पदार्थ जे आहेत त्याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. जसं की तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत थोड्याफार प्रमाणामध्ये घेऊ शकता. जसं की 100-1 किलो शेणखत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. सेंद्रिय कर्ब जसं की आपल्याला निंबोळी पेंट आहे त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. म्हणजे जर दोन खतं जसं की तुम्हाला DAP आणि कॅल्शियम नायट्रेट वापरायचं असेल किंवा DAP किंवा झिंक सल्फेट वापरायचं असेल तर ही दोन्ही खतं जी आहेत ही वेगवेगळी सेंद्रिय पदार्थांमध्ये पहिल्यांदा आपल्याला चांगलं मिक्स करून घेणं गरजेचं आहे आणि नंतर ती दोन्ही खतं एकत्रित मिक्स करून मग आपल्या शेतामध्ये आपण टाकू शकतो, जेणेकरून याला एक ऑर्गॅनिक चिलेशन तयार होईल आणि ह्या दोन न्यूट्रिएंटचा फिक्सेशन होणार नाही आणि ते जमिनीमध्ये गेल्यानंतर आपल्या पिकाला उपलब्ध होतील. तर तुम्हाला ही एक काळजी घेणं फार गरजेचं आहे. किंवा एक सोपा पर्याय आहे, आपण 2 स्प्लिटमध्ये हे दोन्ही वेगवेगळी खतं आपण देऊ शकतो, जेणेकरून त्याचा एकत्रित संयोग होणार नाही आणि जे पहिलं न्यूट्रिएंट टाकलेलं आहे ते पिकाला लागण्यास चालू होईल आणि ज्यानंतर तुम्ही दुसरं न्यूट्रिएंट टाकताल त्याच्यानंतर ते काही कालांतराने पिकाला लागू होईल. म्हणून दोघांचं जे मिश्रण आहे ते एकत्रित होऊन जे फिक्सेशन होऊन जे काही जो प्रेसिपिटेशन तयार होतं ते त्या ठिकाणी होणार नाही. शेतकरी बंधूंनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ही खतं आपल्याला आपण कोणतं खतं कोणत्या बरोबर मिक्स करून वापरायचे ते आपण या ठिकाणी पाहिलं. परंतु शेतकरी बंधूंनो, जमिनीच्या प्रकारानुसार देखील तुम्हाला खतांची निवड करणं गरजेचं आहे. या ठिकाणी काय होतं शेतकरी बंधूंनो, आपण महागडी खतं आणतो परंतु आपली जमीन जर त्या खताला साथ दिली नाही तर त्या खतातलं जे अन्नद्रव्य आहे ते आपल्या पिकाला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. मग याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? जसं की चोपण जमीन असेल जी आपण अल्कलाईन किंवा सोडिक सॉइल म्हणू शकतो, ज्याचा पीएच जो आहे 8.5 ते 10च्या दरम्यान ह्या जमिनीचा पीएच असतो. EC जे आहे ते 4च्या खाली असतं.
परंतु अशा जमिनीमध्ये सोडियमचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं. जसं की तुम्ही बघता की जास्त प्रमाणामध्ये अशा जमिनीमध्ये जर पाऊस झाला तर ती जमीन जी आहे चिबड बनते, किंवा जर मोठा ड्राय स्पेल झाला तर ती जमीन टणक बनते. भेगा त्या अशा जमिनींना पडतात. म्हणजे जशी काळसर जमीन आहे परंतु त्या ठिकाणी जर भेगा पडल्या तर समजून घ्यायचं याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे. मग शेतकरी बंधूंनो, अशा जमिनीमध्ये आपल्याला कोणतं खत टाकणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला नत्रयुक्त खतांचा अशा जमिनीमध्ये जर वापर करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी युरियाचा वापर टाळायचा शेतकरी बंधूंनो. त्या ठिकाणी आपल्याला अमोनियम सल्फेट हे या खताचा वापर करायचा आहे. या ठिकाणी काय होणार आहे शेतकरी बंधूंनो, अमोनियम सल्फेटचा जर वापर आपण या ठिकाणी केला ॲज अ नत्रयुक्त खत म्हणून, तर त्या जमिनीचा जो पीएच आहे, जो 10च्या आसपास जो पीएच असतो तो कमी होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि जमिनीचा पीएच तुम्हाला माहिती आहे न्यूट्रल असला 7.5 ते 8च्या दरम्यान जर असला तर निश्चितच जी काही अन्नद्रव्य तुमच्या जमिनीमध्ये आहेत ते तुमच्या पिकाला उपलब्ध होणार आहेत. म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला अमोनियम सल्फेटचा वापर त्या ठिकाणी करायचा. जर स्फुरदयुक्त खतांचा तुम्हाला जर त्या ठिकाणी वापर जर करायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एसएसपी हे खत वापरणं गरजेचं आहे. कारण की एसएसपी हे जे आहे हे थोडंसं ऍसिडिक खत असते आणि आपल्या जमिनीचा जर पीएच जर जास्त असेल तर त्या ठिकाणी जी काही न्यूट्रल पीएच होण्यासाठी ते एसएसपी जे आहे ते काम करणार, कारण की त्याच्यामध्ये सल्फर देखील असते. तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला एसएसपीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही एसओपीचा वापर करू शकता पोटॅशचा स्रोत म्हणून, जेणेकरून तुमच्या पिकाला जो आहे पोटॅशची मात्रा जी आहे ती चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल. तर तुम्हाला एनपीके साठी कोणतं खत अशा जमिनीमध्ये वापरायचं ते मी तुम्हाला सांगितलं. काही शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती क्षारयुक्त जमीन असते, म्हणजे आपण त्याला सलाईन सॉइल म्हणतो, ज्याचा पीएच जो आहे तो 8.5च्या कमी असतो परंतु ईसी जो आहे तो 4च्या वरती असतो. म्हणजे त्याच्यामध्ये अशा जमिनीमध्ये विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये असतं. मग अशा जमिनीमध्ये आपल्याला कोणतं खत वापरणं गरजेचं ते आपण थोडक्यात बघूया. शेतकरी बंधूंनो, अशा जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅशचा स्रोत म्हणून एमओपी जो आहे तो टाळायचा आहे. आणि आपण काय करतो शेतकरी बंधूंनो, त्या ठिकाणी चूक करतो. अशा जमिनींमध्ये आपण म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर जास्त प्रमाणामध्ये करतो आणि काय करतो, म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये क्लोराईड असल्यामुळं आणखी क्षार जे आहे ते आपण त्या जमिनीमध्ये ऍड करत असतो. म्हणजे क्लोराईडचा जे ऍडिशन आहे अशा जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये होत असतं. मग अशा वेळेला तुम्हाला एसओपी त्या ठिकाणी वापरायचं आहे. अमोनियम सल्फेट तुम्ही नत्राचा वापर करण्यासाठी अमोनियम सल्फेट तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. तुम्ही त्या ठिकाणी एसएसपी किंवा डीएपी हे दोन्ही खतं त्या ठिकाणी वापरू शकता. आता हे झालं ज्या जमिनी म्हणजे क्षारयुक्त जमीन आहे अशा जमिनीचं. जी जमिनी ऍसिडिक आहे म्हणजे ज्याचा पीएच 7.5च्या कमी आहे, म्हणजे 6, 6.5, 5, 6, जशी कोकण वगैरे भागामध्ये जमीन जी लालसर प्रकारामध्ये मोडते, अशा जमिनीमध्ये आपल्याला कोणतं खत वापरणं गरजेचं आहे. अशा जमिनीमध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला अमोनियम सल्फेट जे आहे ते टाळायचं आहे. अशा जमिनीमध्ये तुम्हाला युरियाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. डीएपीचा वापर तुम्ही अशा जमिनीमध्ये करू शकता, कारण की अशा जमिनीचा पीएच जो आहे तो कमी असतो आणि डीएपीचा पीएच थोडा जास्त आहे. त्यामुळं तुमच्या जमिनीचा पीएच थोड्याफार प्रमाणामध्ये न्यूट्रल व्हायला मदत होईल आणि जे काही अन्नद्रव्य आहे ते तुमच्या पिकाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ऍसिडिक सॉइलमध्ये शेतकरी बंधूंनो पोटॅशचा स्रोत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एमओपीचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला एसओपी टाळायचा आहे. एमओपीचा वापर का करायचा शेतकरी बंधूंनो, त्या ठिकाणी एमओपी मध्ये असलेल्या क्लोराईडमुळे काय होतं, क्लोराईडची रिप्लेसमेंट जी आहे ती OH आयन घेतं आणि त्याच्यामुळं आपल्या जमिनीचा जो पीएच आहे तो थोडासा वाढण्यास मदत होते. त्याच्यामुळं जो ऍसिडिक पीएच आहे तो थोडासा न्यूट्रलच्या दिशेने वाढतो आणि त्या ठिकाणी असलेले जे अन्नद्रव्य आहेत ते आपल्या पिकाला उपलब्ध होतात. शेतकरी बंधूंनो, जमिनीच्या प्रकारानुसार आपण ही जी काही खतं पाहिली याचा जर आपण योग्य पद्धतीने जर वापर केला तर निश्चितच आपण ह्या खतांवरती जो काही खर्च करणार आहे त्याचा फायदा जो आहे तो आपल्या पिकाला होणार आहे. मी पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपण खतांवरती खर्च करत असतो, परंतु खर्च करत असताना ह्या गोष्टी देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तो खर्च जो आहे तो योग्यरित्या आपल्या पिकाला मिळेल. कारण की खतं आपण घेतली आणि ज्याची सुसंगता नाही ती एकत्र मिक्स केलं, त्याच्यामधलं अन्नद्रव्य जे आहे ते झिरो होऊन जाणार आहे, पिकाला मिळणार नाही आणि आपला पैशाचा अपव्यय जो आहे तो होणार आहे. काही वेळेला काय होतं, आपण खतं टाकतो, शेतकरी म्हणतात मी खर्च केलाय परंतु पीक वाढ होत नाही, पाहिजे असं अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्याचं कारण जे आहे शेतकरी बंधूंनो ते हेच आहे की आपल्याला
कोणतं खत कोणत्या खताबरोबर मिक्स करणं गरजेचं आहे ते माहीत नाही. कोणत्या जमिनीमध्ये कोणतं खत द्यायचंय ते माहीत नाही. शेतकरी बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आणि अशी कोणती तांत्रिक माहिती तुम्हाला हवी आहे ते देखील आम्हाला जर कमेंटच्या माध्यमातून जर कळवलं तर निश्चितच पुढे जाऊन आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवूया आणि त्या तांत्रिक मार्गदर्शनाचा उपयोग जो आहे तो तुम्हाला आणि तुमच्यासारख्या इतर शेतकऱ्यांना देखील होईल. आमच्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका, कारण की त्यांना देखील या माहितीचा फायदा होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. धन्यवाद.